संगीता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कचोरी दाखवणार आहे। तर चला गॅस ऑन करूया आपण। मी तेल टाकून घेते। मला साहित्य दाखवते। मोहरी, जिरं, बडीशोप, धनिया, लसूण आणि नमक, चटणी आणि हळद आणि मुगाची डाळ भिजत घालून म्हणजे धुवून घेतलेली स्वच्छ मुगाची डाळ। तर चला मग आता आपलं तेल तापलेलं आहे। आपण जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण थोडं धने टाकून घेणार आहोत। बडीशोप टाकून घेणार आहोत। आणि हे लसूण टाकते। लसूण ठेचून घेतलेला आहे आणि आता मी धुतलेली मुगाची डाळ टाकून घेते। त्यामध्ये चटणी आणि हळद टाकून घेते आणि यामध्ये थोडं नमक टाकून घेते। त्याच्यात एक चिंच टाकून घ्यायची, त्याला गोड आंबट चव येण्यासाठी ही चिंच टाकून घ्यायची। पाणी टाकून शिजून घ्यायची। बघा किती छान झालेली आहे। आणि अशी गोळे होण्यासाठी त्याच्यामध्ये तांदळाचं आणि बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। बघा चटणीसाठी चिंच घेतलेली आहे। चिंच पाण्यात टाकून घेते। 10 मिनिटात चटणी बनवते। पीठ मळूया। मैदा घेतलेला आहे पाव किलो। त्याच्यामध्ये मी 3 चमचा थोडे रवा टाकलेला आहे, पोहे खायचे चमचा। ओवा घेतलेले आहे, थोडे ओवा घेऊन घ्यायचे, बस मीठ घेऊन घ्यायचे आणि तेल कडक करून घेतलेलं आहे। छोटे पोहे खायचे 3 चमचा, ते तेल टाकायचं आहे आणि मोहन द्यायचं आहे त्याला। पीठ थोडं सैल मळून घ्यायचं आहे। बघा असं 10 मिनिटं झाकून ठेवते त्याला। भाजी झाली की बघून घेते, मग आपली कचोरी करायला घेऊ। हिला आता 10 मिनिटं झाकण ठेवून देते। हे बघा बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ 2 पीठ घेते मी। मुगाची डाळचे आपले गोळे होऊ शकत नाही, त्यासाठी असं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। आणि तांदळाचं पीठ म्हणजे आपलं 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे। मंद आचेवर 5 मिनिटं वाफू द्यायची। चला आता आपण कचोरी करून घेऊया। कचोरी करून घेऊया। असे पाते बनवून घेऊया आणि असे गोळे करून त्याच्यामध्ये भरून घेऊया। असं पूर्ण तोंड बंद करून घ्यायचं। दुसरी भरून दाखवते मी तुम्हाला। असं गोळा करून घ्यायचं आहे लाडू सारखा, म्हणजे आपली कचोरी अशी छान वळवता येते आपल्याला। अशा पद्धतीने पूर्ण कोपरे पॅक करून घ्यायचे, तेल घुसायला नको म्हणून अशी गोल फिरून घ्यायची। बघा पूर्ण पॅक झालेली आहे। पीठ आपलं छान नरम झालेलं आहे। दाबूनच अशा हातावरच करायची ती। बघा दाबूनच तिला अशी मोठी करते मी। बघू शकता माझी कचोरी आता कशी छान होते। आपल्या घरच्या कचोऱ्या कशा मोठ्या मोठ्या बनवू शकतो आपण। बाहेरचं आज पाऊस पडला, मुलं म्हणायचे कचोरी कचोरी, चला म्हटलं आज कचोरी करून टाकू। काही थोडी खिचडी बनवायची आम्हाला, कधीची आम्ही कचोरी खाल्लेली नव्हती। त्याच्यामध्ये लाईट चालली गेलेली आमच्याकडे पाऊस असल्यामुळे। चटणी बनवायची राहून गेलेली, गुळ आणि चिंच टाकलेली मी। आता गुळ आणि चिंचसाठी लाईट केव्हा येते
तो बनवून घेते. चटणी करण्यासाठी चिंच घेतलेली, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेली आहे. गूळ टाकलेला आहे थोडा, लसूणच्या 2-3 कापण्या, जिरं टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता मी मिक्सरला लावून घेते. बघा कचोरी तळून घेतलेली आहे. किती छान झालेली आहे. किती छान फुलते आपली कचोरी. बघा मी करून घेतलेल्या आहे कचोऱ्या. किती छान झालेलं आहे. तर या मग चटणी करून घेतलेली आहे आणि मिरची तळून घेतलेली कचोरीसोबत आणि कचोऱ्या. या मग खायला, कचोरी खायला या. चला, कशी झाली आमची कचोरी कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.